नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार जगन्नाथनी स्वतःच्या मनामध्ये जे काही आत्तापासून जे मनात ठेवलं होते ते सत्य आपल्या सारंगसमोर सांगून त्याचं मन मोकळं केलेलं असतं. ते म्हणजे सत्य की आपली सावळी कधीही आई न होण्याचं सुख ती अनुभवू शकत नसते. जेव्हा हे सारंग समोर कळतं तेव्हा सारंगच्या तर पायाखालची जमीनच सरकते. म्हणते नाही. सारंग म्हणतो, जगन्नाथजी तुमची प्रत्येक भविष्यवाणी खरी होत असेल, पण ही भविष्यवाणी खरी होणार नाही. कारण की सावळीचा तर विठुरायावरती खूप म्हणजे खूप विश्वास आहे. बघूया पण काय होतंय ते. अशा प्रकारे जगन्नाथ म्हणतो, नाही सारंग, हा तुझा चुकीचा निर्णय आहे. कारण की आत्ता जी काही मी आत्तापर्यंत भविष्यवाणी करत आलेलो आहे ती सगळी काही खरी झालेली आहे. अखेरकार ते ऐकल्यानंतर सारंग दबक्या पावलाने घरी जायला निघतो. जगन्नाथ म्हणतो की मी जे काही सारंगला सत्य सांगितलंय ते खरं केलंय की नाही, कारण की त्यालाही हक्क आहे. जेव्हा सावळीच्या गाण्याचं सत्य सारंगने ते आपल्या मनावरती घेतलं, त्याला एक नवीन दिशा दिली. त्याच्यावरूनच कळालं की सारंग सावळीवरती किती प्रेम करतो. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की सावळीच्या संततीबद्दल म्हणजे सावळीला बाळ होणार का नाही त्याच्याबद्दल मी सारंगला सांगण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे सारंग घरी जातो. तेव्हा सावळी येते की सारंग सर, तुम्हाला माहिती आहे की अमृतावहिनींच्या रूममध्ये छोट्या मुलांची मी पोस्टर्स लावले आहेत. त्याच्यावरून सारंग म्हणतो, हो का. तो एकदम स्तब्ध बसलेला असतो. त्याचं कसलेच म्हणजे कसलेच इमोशनल चेहऱ्यावरती नसतात. सावळी म्हणते, सारंग सर तुम्हाला माहिती आहे का, अमृता वहिनीही मला म्हणत होत्या की मलाही तुमच्या रूममध्ये पोस्टर्स लावायला चान्स द्या. अशा प्रकारे सारंग जरा सावळीकडे बघतो. म्हणजे ह्याचाच अर्थ की सावळी म्हणते, आता सगळं काही झालं आहे, मला आई व्हायचंय. तोपर्यंत सारंग एकदम स्तब्ध बसतो. पटकन उठतो आणि सावळीला म्हणतो, तुला माहिती आहे का, हो तुला आई व्हायचंय मला मान्य आहे, पण आपण पहिलं मूल ना दत्तक घेऊया. सावळी म्हणते, पहिलं मूल दत्तक म्हणजे काय, कारण काय. अगं कारण वगैरे काही नाहीये. त्यालाही एक आईवडिलांची छाया म्हणजे त्यालाही आईवडील भेटतील आणि आपल्यालाही बाळ भेटेल. अशा प्रकारे सारंग तिथून निघून जातो. सारंग तिथून गेल्यानंतर नीलचा आणि ह्या म्हणजे ऐश्वर्याचा कसलाही घरामध्ये आतापता नसतो. ऐश्वर्या नसल्यामुळे तिला तुम्हा पटकन अमृताच्या रूममध्ये येते. म्हणते, काय ग अमृता, हे पोस्टर्स कुणी लावले आहेत. अमृता म्हणते, एवढे गोंडस बाळांचे पोस्टर्स आपली सावळी लावून गेली आहे. तोपर्यंत राजकुमारही तिथेच उभा असतो. म्हणतो की ऐश्वर्या नाहीये त्याच्यामुळे नीलही घरात नाहीये. नील आपला किती प्रामाणिक आहे तुला माहीत आहे, पण ऐश्वर्याने सांगितलं असेल एखाद्या वेळेस घरी जाऊ नको. कुठे गेलाय काय माहीत. माझ्या जी काही जुनी लोक आहेत त्यांना मी फोन करून पाहते. हा एक इशारा दिलेला असतो राजकुमारला आपल्या तिलोत्माने की राजकुमारनेही शोधून काढावं नीलला आणि ऐश्वर्याला. ऐश्वर्याचं असं काही सांगितल्यानंतर राजकुमार एका जुना मित्राला, ज्या काही माणसाला फोन करतो. म्हणतो की ही ऐश्वर्या नावाची एक बाई आहे ना, आमच्या घरामध्ये म्हणजे गायब झाली अचानकच न कोणाला सांगता, आणि त्याच्या मागचं सत्य काय आहे तेही तू जाणून घे. अशा प्रकारे त्या माणसाला सांगत असताना आपली ऐश्वर्या तोंडाला मास्क लावून तिथे भाजी आणायला आले असते. तो म्हणतो, हो साहेब, जी काही तुम्ही बाई सांगताय ना ती जस्ट माझ्या समोरच आहे. तोंडाला मास्क घेऊन इथे ठेल्यावरची भाजी घेते. अशा प्रकारे एकाएकी अचानक आपल्याला पाहायला भेटतंय की राजकुमार म्हणल्याप्रमाणे ऐश्वर्या नीलही गायब असतात आणि तशा प्रकारे सारंगी घरातून गायब होतो. सावळी धावत धावत येते तिलोत्मा आणि बाबांच्या रूममध्ये येते. मी सगळ्या काही लोकांना फोन करून पाहिलं आहे, ऑफिसमध्येही फोन केला आहे, पण सारंग सर तिथे नाही आहेत. तुम्ही जरा तुमच्या ओळखीच्या माणसांना फोन करून विचारता का की सारंग सर कुठे गेले आहेत. अशा प्रकारे सावळी ही खूप टेन्शनमध्ये असते. बाबा तिलोत्माही टेन्शनमध्ये असतात. म्हणतात की काय चाललंय काय आपल्या घरामध्ये तेच काही कळायला मार्ग नाहीये. अशा प्रकारे जगन्नाथ पूर्ण घरामध्ये एरजाऱ्या घालत असतात आणि म्हणतात की आपल्यावरती कोणतीतरी अलका घटना अशी कुठलीतरी दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. तशीच घराची बेल वाजते. अलका दरवाजा खोलायला जाते. तोपर्यंत 1-2 ऑफिसर्स येतात. म्हणतात की तुमचे हे घर लवकरात लवकर खाली करायचे आहे.
आणि तोपर्यंत जगन्नाथ तरी एकदम चकितच होतो. देवापाशी जातो, म्हणतो की ह्याच्या मागचं कारण काय आहे, कोण काय आहे, मला घर खाली करण्याची नोटीस पाठवते. देवा म्हणतो, जगन्नाथजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधून काढतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.